मुंबई महापालिकेतून एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे ठाकरे बंधूंचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आल्याचं समजतंय। जागा वाटपाच्या चर्चेसाठी उद्या अंतिम फेरी सुरू होणार आहे। राऊत आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान आज सकारात्मक चर्चा झाल्याचं समजतंय। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती आणि या भेटी दरम्यान फार रस्सीखेच करू नका अशा सूचना राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। त्यामुळे उद्या अंतिम जागा वाटप निश्चित होईल आणि कदाचित परवा या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे। ठाकरे बंधूंचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। ज्या काही मोजक्या जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू आहे त्या जागांवर रस्सीखेच फार करू नका अशी सूचना राज ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाला केल्याचं कळतं आणि त्यानंतर आता ठाकरे गटानं सुद्धा सबुरीचं धोरण अवलंबलं आणि कदाचित उद्याच्या बैठकीत अंतिम जागा वाटप निश्चित होईल। ठाकरे बंधूंचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं आहे। जागा वाटपाच्या चर्चेसाठी उद्या अंतिम फेरी असणार आहे। या अंतिम फेरीमध्ये कोणते नेते सहभागी होतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। पण आता काही वेळापूर्वी संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आणि त्या भेटीदरम्यान राज ठाकरेंनी संजय राऊतांना सूचना केली की आता जागा वाटपात फार रस्सीखेच करू नका। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, अखेर राज ठाकरेंच्या सूचनेनंतर या जागा वाटपावर अंतिम तोडगा काढण्यात येणार असल्याचं समजतंय। उद्या ही बैठक नेमकी कुठे होणार आहे, या बैठकीत कोणकोणते नेते सहभागी असतील आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न किती जागांवर ठाकरे बंधूंचं जागा वाटपाचं घोडं अडलंय। एकूणच आपण जर बघितलं तर ज्या प्रकारच्या गुप्त बैठका दोन्ही ठाकरे बंधूंचे नेते जे चर्चा करणारे आहेत त्यांच्या सुरू आहे, तशाच पद्धतीची बैठक उद्या या दोन्ही नेत्याची पुन्हा पार पडणार आहे आणि त्यानंतर उद्या शेवटची बैठक ही जागा वाटपा संदर्भात असेल असं आपल्याला त्या बैठकीमध्ये सहभागी होणाऱ्या एका वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे। जागा वाटपाचं जे समीकरण असेल या संपूर्ण जागा वाटपाच्या चर्चा असेल हे उद्या अंतिम चर्चा होईल आणि त्यानंतर दोन ठाकरे बंधू चर्चा करतील। एखाद्या वेळी ते फोनवरनं चर्चा करतील, नेत्यांच्या माध्यमातून चर्चा करतील किंवा प्रत्यक्ष भेटून चर्चा करतील। मात्र ही चर्चा झाल्यानंतर बुधवारी किंवा बुधवारच्या आधी साधारण मंगळवारी किंवा बुधवारी दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन युतीची घोषणा करतील आणि आता युतीची घोषणा करण्याचं नेमकं स्वरूप कसं असेल, युतीची घोषणा कशी करायची याची देखील काही नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे। नेमकं किती जागांवर अडलं तर जी वेगवेगळ्या थेअरी काही सांगण्यात येत आहे यामध्ये, मात्र नेत्यांच्या माध्यमातून जे सांगण्यात येत आहे की ज्या हव्या असलेल्या जागा किंवा मनसेचे नेते म्हणतात की मराठी मतांचा टक्का ज्या ठिकाणी जास्त आहे, लोकसभा विधानसभा अशा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जरा बरी मतं पडली होती त्या जागांसाठी आम्ही आग्रही आहोत। काही 10 जागांसाठी 15 जागांसाठी अशा प्रकारच्या ज्या चर्चा मीडियामध्ये येतात त्या मात्र त्या चर्चा फेटाळलेल्या आहे। अशा कुठल्याही चर्चा नसल्याचं आपल्याला खालतीत बोलताना या सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं आता आपण बघतोय की ह्या अंतिम टप्प्यात चर्चा आलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 75 जागा जरी देण्याची तयारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी केली होती तरी प्रत्यक्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तडजोडीमध्ये किंवा वाटाघाटीमध्ये 65 जागांवर समाधान मानावं लागू शकतं। इतर काही अशा जागा आहे ज्या जागांवर शिवसेना उभाटाकडे उमेदवार नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उमेदवार नाही। शेवटच्या क्षणी अशा जागांवरती कुठलाही पक्ष आपले उमेदवार देऊ शकतो, अर्थात त्या जागा बोनसच्या जागा दोन्ही पक्षांसाठी असतील। मात्र अशा देखील काही जागा आहे की ज्या जागांवर लढण्यासाठी दोन्ही पक्ष इच्छुक नाही। त्याचा खरा आकडा काय आहे हे अद्याप पुढे आलेलं नाही। दुसरीकडे युतीची परवा म्हणजे बुधवारपर्यंत जी घोषणा केली जाणार आहे या युतीच्या घोषणेमध्ये नेमकं किती जागांवर एकमत झालंय हेच सांगितलं जाईल। किती जागांवर युती चर्चा अडकलेली आहे किंवा किती जागांवरचा तिढा सुटू शकलेला नाही हे मात्र परवा होणाऱ्या यामध्ये जाहीर केलं जाणार नाही। युती ज्यावेळी जाहीर केली जाईल त्यामध्ये संदर्भात आता जे अपडेट्स येत आहेत त्यानुसार हे जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि कदाचित उद्या या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे आणि 2 ते 3 दिवसात युतीची घोषणा होणार आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांना उमेदवारांना कामासाठी अधिकाधिक वेळ मिळावा असा यामागे हेतू दिसतोय। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल।